सकाळच्या सुमारास मालकी शेतात जात असताना चिखलात पाय घसरून डाव्या कालव्याच्या एका खड्ड्यातील पाण्यात तोंडाच्या भारावर पडल्यामुळे पाण्यात श्वास अडकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। ही घटना 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील डाव्या कालव्यावर घडली। या घटनेत स्थानिक कुडेगाव येथील प्रमोद ईश्वर ठाकरे वय 30 वर्ष या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे। पोलीस सूत्रानुसार घटनेतील मृतक शेतकरी प्रमोदची स्थानिक कुडेगावच्या शिवारामध्ये जवळपास 0.20 हेक्टर मालकीची शेती आहे। या शेतीत पीडित शेतकऱ्याने यावर्षी खरीप हंगामांतर्गत धान पिकाची पेरणी केली आहे। घटनेच्या दिवशी घटनेतील मृतक शेतकरी प्रमोद सकाळी शेतीच्या कामासाठी डाव्या कालव्यावरून मालकीच्या शेतात जात होता। या दरम्यान प्रमोदचा चिखलात अचानक पाय घसरल्यामुळे तो डाव्या कालव्याच्या चिखलयुक्त खड्ड्यातील पाण्यात पडला। मात्र तोंड पाण्याच्या व चिखलयुक्त खड्ड्यात पडल्यामुळे त्या तरुण शेतकऱ्याचा खड्ड्यातच श्वास अडकून जागीच मृत्यू झाला। काही वेळानंतर शेतीच्या कामासाठी जात असलेल्या काही महिला मजुरांच्या ही घटना निदर्शनास येताच त्यांनी घटनेची माहिती पीडित युवकाच्या कुटुंबीय व ग्रामस्थांसह लाखांदूर पोलिसांना दिली। माहिती मिळताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे। या घटनेत तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे। उल्लेखनीय म्हणजे मालकी शेतात जात असताना कालव्याच्या खड्ड्यातील चिखलयुक्त पाण्यात बुडून पीडित कुटुंबातील एकमेव तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे।